नमस्कार मंडळी, बघा आज मार्गशीर्ष अमावस्या आहे. मार्गशीर्ष अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. यासाठीच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आपल्याला 3 भीमसेनी कापूर घ्यायचे आहे, त्यासोबतच 3 अखंड लवंगा घ्यायच्या आहे, कारण लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धने. ज्या घरात धने असतात त्या घरात नेहमी धन असतं आणि माता लक्ष्मीसुद्धा त्या घरात अखंड राहत असते. या 3 वस्तू घेतल्यानंतर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे. नसेल दिवा चालेल, पण मातीची पंती शक्यतो घ्या. त्यानंतर ते तिन्ही आपल्याला एकत्र टाकून प्रज्वलित करायचं आहे. देवासमोर आपल्याला ते ठेवायचं आहे. देवाला आपल्याला ते ओवाळायचं आहे. त्यानंतर खाली प्लेट घेऊन आपल्याला पूर्ण घरामध्ये ते न्यायचं आहे. याने तुमच्या घरातील नकारात्मकता जाईल. जर पतीची प्रगती थांबली असेल, आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहत नसेल, तर हे अतिशय उत्तम आहे. त्यानंतर तुमच्या घरात कोणतेही आजारपण असेल, कटकट असेल, नकारात्मकता ऊर्जा असेल, बाहेरची बाधा असेल, ही सुद्धा आपल्या घराच्या बाहेर जाणार आहे. कारण ही मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे लक्ष्मीला तर समर्पित आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूला सुद्धा समर्पित आहे.